आमची माय निरंकार चतुर्थी करते, निरंकार होय निरंकार चतुर्थी करते. अंदर तासाला पिंट्याला म्हणते वगैरे कॅलेंडर कवायची दूध धरती कशाला जीवाला कार आमच्या. बरं ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी घरात स्वयंपाक बनवत नाही, नुसती खिचडी झाली ते उपाशी. काय वाटतं लेकरं बाळ नवरा उपाशी मारून उपासाला देवता होतो. काय जीवाचा हाल करून घेताय. हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तन झाला तर उपासानं नाही. अरे विठ्ठू कुठे माझ्याकडे बघा. हे कायम लक्षात ठेवा, कायम उपवास वगैरे करा. नाही असं नाही, तुम्हाला वाटतंय मनाला करावं असं तुम्हाला समाधान वाटतंय करा, पण एवढाच करायचा, खडी साखरेवरच करायचा, फळावरच करायचा, पाण्यावरच करायचा, काही होत नाहीये. ले काय म्हणून सांगतात, पाया पडून सांगतात. काही करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही घरात भांडणं कराल आणि मग तुम्ही उपवास कराल. थोडं लॉजिक लावा माया मावल्या. सगळं घर तुमच्या हातात आहे. तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे घरातली. हे जगाला निर्माण करणारी स्त्री आहे, जगाला वाचवणारी स्त्री आहे, याला जगाला जगवणारी स्त्री आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, इथून पुढे स्त्री टिकली तर हे जग टिकणार आहे. आणि सुसंस्कारित स्त्री असणं फार गरजेचं आहे. आणि काय चुकतं माहिती का तुमचं? तुम्ही ना प्रत्येक गोष्टीला इतकं अनलॉजिकल घेता, इतकं अंधश्रद्धेने घेता. साधी गोष्ट नाही बघा. चला मायबाप कळलं नाही त्याला पांडुरंग कळणार आहे. चला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला हे कीर्तन कळणार आहे. चला माणुसकी कळली नाही, त्याला नीतिमत्ता कळली नाही, त्याला परमार्थ समजणार आहे. हे बेस समजून घ्या आधी. त्याच्यावर आपण इमारत उभा करायची की नाही ते तर समजून घ्या आधी. घाई आहे आपल्याला फार देवाला भेटायची, बाकीच्या गोष्टी मिळवायची. आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिटच. बापाची पेंड आहे रे. वेळ लागतो की नाही? मंतोनी नवनीता पैसे घे वायावर कथा. तर मला तुम्ही सांगा, आज पिकाला बियाणं लावले की उद्या लगेच ते काढणीला येतं. इंचगावकर आहेत का गेला? मग माझं मी मग पाकिट घेता का म्हणजे बोल चाल. मी काय तुम्हाला उपनिषद विचारतीये का, शास्त्र विचारतीये का, वेद विचारतीये? तुमचा रोजचा प्रश्न आहे. बी पेरलं लगे दुसऱ्या दिवशी ते कापणीला येतं का? मग हेच विचारते. एवढं माझ्या डिंबीला ताण द्यायची गरज नव्हती ना आधीच. ताई मी एक झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं वेडायच का? पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे की नाही? वाढलं. खत घालताय, पाणी घालताय, झाड वाढलं पाहिजे की नाही? इट इज नेचर. पाणी घालताय, खत घालताय, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? नाही चुकलं का? माझं का त्याचं? काय चुकलं रे? हेच कळत नाही. लोकांच्या उपतायच्या सवयीमुळे लोकांचं चांगलं होत नाही. पण आपलंही झाड राहून लोकांचंही झाड राहू दे की. अरे वागायचं सोडा, लोक चांगलं बोलत नाही. काय म्हणणं तुमचं? कुणी म्हणलं की नाही? अहो ते पाटलांच्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त शुल्लाताईंचं कीर्तन ठेवलं. ती म्हणणार त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊच तर पोटात गोळा. काय बरंच होतं. अरे आणणारा आणीन, करणारा करीन, घेणारा नेन, ठेवणारा ठेवीन ना. तुला काय तुझं काय चांगलं बोल ना बाबा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एवढा कार्यक्रम केला, अख्खा गाव तुम्हाला चांगलं म्हणेन. येडे तुम्ही. भाऊकीतले तर खौड बोलणारच. हा त्याचं काय असतंय? हाय तर बापाला सांभाळ नसेल, पण आता बघा ठिकाण पैसा आला असून कुठून तरी काय करावं तुमच्या तोंडाला? मर्दन तिकडं कसं ठेवलं, काय ठेवलं? कीर्तनच ठेवलं, तमाशा तर नाही ना. हे डोक्यात घातलं की नाही तुम्ही? सुरुवात. माझं तोंड लय फटकळ, तुम्हाला झोंबलं तर झोंबू द्या. माझी विनंती एवढीच आहे, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केला बारा. तू खरा स्वतः बसण्यापेक्षा आहे ते केलं का? चल केलं. लोकांसाठी नाही रे, लोक सुधरावी म्हणून मी कीर्तन करायचं नसतं. दोन चार बिगडी मिळत म्हणून कीर्तन करायचं असतं. हा फरक आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, याच्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझल
अर्थात नाही. लोक हसतात, लोक कशालाही हसतात, लोक दारूही पिऊ देत नाही आणि माळही घालू देत नाही. लोकांचं कसं आहे, गोरी बायको केली हीच लोक म्हणतात बाबो याला बरी दिली, काही केली तीच लोक म्हणतात अहो याला बरी केली. धर्माचे नाव का गोरी म्हणा काय म्हणा, लोकच ऐकून बायको करणं सोपं नाही, मग जीवन जगणं सोपं आहे. अरे मरू दे, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. लोक नावं ठेवतात, ठेवू द्या. लोक म्हणजे चिमणीला अक्कल आहे का तुला, एवढूसा जीव तुझा. लोक मलाही म्हणतात एवढीच आहे का, तीच वर जीवावर असतं का बघा, एवढूस जीव ग तुझा. तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली खरंय दादा, तुझं खरंय रे दादा, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही. पण दादा जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणारच नाही, आग विझवणारच असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. काय महत्वाचं, कर्म, सुरुवात. फळाची अपेक्षा करू नका, करत राहा. देव देईल, मागे पुढे उभा राहा. आली आघात, अरे संतांचा निवारला तुमचा आमचा निवारणार नाही. आज चोकोबराला दारात जागा आहे, महाराज कामोपात्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जागा आहे, त्यांचा निवारला तुमचा आमचा निवारणार नाही. ही जगातली नाती ना क्षणभर आपली आहेत, क्षणभर नाहीये, क्षणात बदलतात. पोराचा बाप गेलाय, मोठ्या भावानं बारक्या भावाला अगदी पोराप्रमाणे सांभाळाय, स्वतःची संपत्ती नाहीये त्याला, देवाची अलकृपा म्हणावी. दुसरं का, पोरगा नाही म्हणून काय झालं, भाऊ आहे ना पोरासारखा सांभाळलाय. परिस्थिती नाहीये खायची सुद्धा, तरी सुद्धा डॉक्टर केला भाऊ. सध्याच्या काळात डॉक्टर इंजिनियर करायचं सोपं आहे का, मरणाचं डिपॉझिट लागतात, मरणाचे पैसे, त्यातून तू गोशीला काय. म्हणजे हे भगवंताने नाही बरं का निर्माण केलं, हे तुमच्या आमच्या बुद्धीचे किडे जे लागलेत ना आपल्या बुद्धीला. वशिलेचा अर्थ माहितीये का तुम्हाला, वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना पेटलेलं पद म्हणजे वशिला. कळलं, नका लावू, सामर्थ्यावर मोठं आहे. अरे बूट पॉलिश करून जगा, पण बूटच साठून जगू नका रे. पोरांना माझी विनंती आहे, झेंडे घेऊन फिरायचेत ना तर धर्माचं घ्या, पक्षाचं नको. कारण ज्यांचे झेंडे घेऊन आपण फिरतो ना तेच कधी खाली झेंडा वर दांडा करून आपल्या पेनगटात घालतील. तर काय राहिलं तुम्ही मला सांगा, निष्ठा वगैरे असं काही आहे का सध्या. वरच्यांविषयी आपण बोलतच नाही, ते जाऊ द्या, आपण कुठेलाही गुणाचे. 500,000 मतदान करणारे आपल्या जाती आपण लोकांना नाही नावं ठेवायची. आपण काय केलं, आपलं कसं आहे, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी वाडी, माझ्याच बायकोची काय झाली, तुझी दाढी जळली पण माझी बिडी फिट आहे. पैशा पायी आपण गावात असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येणार, ते अंक मारू मारू व्याजार. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही, ती ह्या करून उभं राहिलोय. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वाढा, सरपंचानं अशी दुरी वडली झेंडा खाली सरपंच वाढला. तुम्ही तरी काय होती गाववाले, तुम्ही काय म्हणजे. आणि हे असं वागून तुम्ही परमार्थ साधणार आहे. प्रामाणिकपणा तरी समजून घ्या रे, काय मत करावी, कशी मत करावी. बघा आपल्याला काही घेणं नाही, पण आपली लोकशाही आहे. तिथे कीर्तनकार सुद्धा तेव्हाच टिकेल जेव्हा राजकारण चांगलं असेल. तो लोकशाही आहे. पुन्हा एकदा सांगता आम्ही का बोलतो. नाही तर पहिली अवस्था अशी आहे, काही दिवसांनी तीच अवस्था डबल यायची. कीर्तन करताना सुद्धा परवानगी घ्यावी लागेल. जहापणा जहापणा हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपली मर्जी हो तो कर ली, ठोकर बाबूची ठोके देतो तुम्हाला, कीर्तन नाही करू द्यायचे. आणि काही दिवसांना ती इंग्लिश मीडियमची बाई अशी पोरं बसून तिथं फळावर एक चित्र काढली आणि ते लेकरांना सांगेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा, असं लेकरांना सांगेल. हा असा असतो बुवा ना, भेटा बांधलेला, कंबर बांधलेला, पण तेव्हा बुवा अस्तित्वात राहणार नाही ना. हे आपल्या असल्या वागण्यामुळे काय. आमच्या देशात कसं आहे, आमच्या देशात हजाराचं बंडल त्याच्या खिशात, त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हराम जादे के लिए.
कोणासाठी यांच्यासाठी काय केलं आपण? महाराज एखाद्या आर्मी मध्ये जाऊन त्या स्थळावर लढणं म्हणजेच देशप्रेम नाही रे. प्रामाणिकपणाने वागणं हा सुद्धा देशप्रेमच आहे. हे समजून घ्या तुम्ही. एक विनंती आहे, हे संस्कार द्या पोरांना. अरे तरुण मंडळी कुठे चालली आणि काय सगळेच वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही. बघा कधी कधी कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. गावाला पैसे देत नाहीत त्यांना पण पोरं करतात. शिवजयंती दणक्यात साजरी करतात, गणेशोत्सव दणक्यात साजरा करतात, दरबारची कामं निष्ठेने करतात. आता नवरात्र जवळ आली आहे, परत परत ज्योत आणतात. कौतुक वाटतं पोरांचं. काय वाटू नये. अर्धा इंच शेती तुम्ही पडली ना, 3:30-4ला उठतं, आख्या गावाच्या भर मारतं, शरीर कमावतं, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी कौतुक वाटतं त्या पोरांचं. काय वाटतं? अभिमान वाटायला अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. बाप शेतकरी आहे, पोरगा IAS आहे. बाप लोकांच्या रानात कामाला जातोय आणि पोरगा तलाठी आहे, खुर्चीवर बसून सहाय्य करतोय. अशी पोरं महाराष्ट्रात आहेत. फक्त या 2-4 मास्क्या काढल्यामुळे सगळ्याला वास लागतो. त्या 2-4 आहेत ना, गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात आणि मंदिराच्या दगडावर दिल काढतात. त्या दिलात बाण, तो बाण तुला घातला पाहिजे. तू भेट भेटतो एक दिवशी मला. तुझ्या काय आईला साधवायला नावर केलं काय कुणाला माहिती. आणि गुरु दिसली गाला फसली की माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड हो रे. काय तुम्ही पुरींविषयी विचार काय करता? मी मुलगी म्हणून सांगते, वेळीच्या त्याच्यासारखी दुसरी बेकार वास नाही. आणि जो जो हिच्या नादी लागला, जो या मायाच्या जो ही जी गोष्ट आहे ही जी तुम्ही म्हणता नाही की साधं एखाद्या पोरीची इच्छा नसताना तिच्याकडे बघणं, तिला त्रास देणं. अरे देवाला सोडलं नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सोडेल? तुम्ही समजून नका हिला थट्टा, तुम्ही समजून नका हिला थट्टा, तुम्ही समजून नका हिला तुमच्या घरात देवघर आहेत का? माय मावल्या दादा आमच्यात असतात. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जातात. तुमच्याकडे जो सासकी महाराज उत्तर देत नाही म्हणून म्हटलं, दुसरं काही नाही. हा माय मावल्या तुम्ही जास्त पूजा करत असाल बरोबर. मला सांगा तुमच्या देवळात बाळकृष्ण, गणपती बाप्पा, विठ्ठल आहे, हो ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव आता कालकरी तुम्ही उत्तर द्या. ब्रह्मदेव देव आहे की नाही? ब्रह्मदेव देव आहे की नाही? उत्पत्तीची ताकद कुणाकडे? ब्रह्माकडे. म्हणजे अर्थात देव आपल्याला ज्याने निर्माण केलं तो कोण आहे? या जगाला ते निर्माण केलं तो कोण आहे? भगवंताला जे निर्माण केलं तो कोण आहे? बरोबर आहे. उत्पत्तीची ताकद त्याच्याकडे आहे. पण अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही. अख्ख्या जगात
पुष्कळ क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही, कारण एकच आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर टाकली. आज देव आहे पण लोक देव घरात ठेवाय तयार. देवाला सोडलं नाही, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुटाल? हा 33 कोटी देवाचं राज्यपद आहे कुणाकडं? 33 कोटी देवाचा राजा कोण आहे? इंद्र. अष्टमुख्य नायिका नाचायला आहेत, आलतू घालतू नाही, रंभा, उर्वशी, मेनका नाचायला आहेत. तरी सुद्धा इच्छा नसताना बाई भोगायचा प्रयत्न केला. 100 यज्ञाची ताकद, 33 कोटी देव बंदी, 33 कोटी देवाचा राज्यपद, अष्टमुख्य नायिका नाचायला. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी इजा पडली, त्यात पू झाला आणि आया झाल्या. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. इंद्र होता देव. आपण माझे ग्रामपंचायत सदस्य, देव सोडून का आपल्याला? तुम्ही एक ऍटिट्यूड कशाचा करता मला कळत नाही. काय ऍटिट्यूड महाराज? महाराज लोकांना लय फालतू समजतो लोक. परत मी एकाच्या घरी जेवाय गेले तर बायको होत होता, ताईला चतकोर वाढ, ताईला चतकोर वाढ. मला वाटतं तब्येत बघून म्हणते काय की प्रेमानं, गरज आहे तिला वाढ, गरज आहे तिला वाढ, गरज. नको नको म्हटलं, माझं पोट भरलंय, नाही नाही वाढ, नको पोट भरलंय, नाही नाही वाढ, नाही म्हणलं पोट भरलंय, नाही नाही वाढ वाढ, त्यांना भेटत नसतंय वाढ. बेकरी का आम्ही? तुम्ही काय बरं तुकोबार आहे, गरीब होते म्हणून त्यांनी भजन केली, का त्यांच्याकडे पैसा नव्हता म्हणून त्यांनी गाता लिहिला? लोक कशाचं विभूषण सांगतात? सासूरवाडी सुद्धा ताई माझी बायको लय मोठ्याची, महाना आम्हाला तुझी बायको मोठ्याची, मी का डॉक्टर घेऊन नाचू का? माझा सासरा माझा मी होणार, मी आमदाराचा पुत्र करू काय? मी काय करू? कारण आमची संपत्तीचा विचार केला ना दादा तुम्ही, तर माझ्या तुकोबारायची सासूरवाडी सांगते, पुण्याचा सासर आहे तुकोबारायचं, गोव्या सावकाराची पोरगी तुकोबारायची